अंत्यविधीच्या सामानावर 18% GST, कमिशनखोर टक्केवारी सरकारला भान नाही, वडेट्टीवारांचा घणाघात. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं, पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपण राज्य सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरं तर ही जुमलेबाजी आहे, कारण सरकारने कुठल्याही शेतीमालाला 1.5 पट हमीभाव दिलेला नाही. 2013मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तेच 2024ला मिळत असतील तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीनं केलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील अशी आशा होती, पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. मुद्दाम हा शब्द यासाठी वापरला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरं तर हा एक मोठा जुमलेशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला 1.5 पट हमीभाव दिलेलाच नाही. 2013मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4,600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही. या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटोवर आधारित हमीभाव द्यावा, पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण या दोघांनी मात्र, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, हे यामध्ये दिसते आहे. एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याचा. त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित केले तिथे, आणि सोयाबीनला 5,100 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली. पण मिळालं काय? बघा, MSP मध्ये जी वाढ झाली ती 7-8% जवळपास वाढ झाली. कापूस 7% वाढला, 7%. तूर 8% हमीभाव वाढ झाली. ज्वारीमध्ये 6% वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5% वाढ झाली. या उलट बियाणावर 35 ते 38% वाढ झाली. खतावर GST मुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर GST मुळे प्रचंड वाढ झाली. मजुरांची मध्ये वाढ झाली. खरं तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर GST लावतो, बियाणावर GST लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर GST लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% GST, डायमंड खरेदी करत असताना 3% GST, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% GST. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे हे सरकार आहे. हे यामध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे. GST कुठे लावावा, तर या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही. म्हणजे
अंत्यविधीच्या सामानावर, प्रत्येक सामानावर 18% जीएसटी यांनी लावला. अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मरणही महाग केलंय का स्वस्त केलंय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.